फांगना जिथे होमस्टे आहे तिथून आम्ही साधारण अर्धा पाऊण तास आलो. पाऊण तासानंतर आता इथून आम्ही पॅराडाईज केवला जाणार आहेत. इथे आमच्याकडून ते फॉर्म भरून घेतला आणि अशी एक वेगळी स्लीपर त्या सँडल आम्हाला घालायला दिली, कारण आमच्या स्लीपरी आहेत. फॉर्म भरून घेतला आणि आता इथून हेल्मेट वगैरे घालून आम्ही निघणार आहेत. ही मुलं आहेत 3 राजस्थानची आणि 2 जण फॉरेनचे. तिथून जिथे सगळे फॉर्म भरून घेतले तिथून आम्ही निघालेलो आहे जंगल साईडला. राजस्थानची मुलं आहेत मी आणि ह्या 2 जणे चालवते आणि ही गाईड आहे माझ्याबरोबर. मध्ये थांबलेलं आम्ही. पुन्हा इकडून वर जायचं म्हणजे डोंगराच्या एकदम माथ्यावर जायचं आणि तिथे आमच्यासाठी जेवण घेऊन जाणार आहेत. तिथे जेवण करायचं. या रस्त्याने जायचं आहे बहुतेक. याच रस्त्याने वर बरंच चालून आलो. हे सर्वात मोठं आहे. खाली चाललेत सगळेजण. हे खाली जायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा नदीमध्ये जायचं. ते कायाकिंग करायचं. असं ॲडव्हेंचरस आहे. पॅराडाईज केव. वळून जायचं आता तिकडे. पाण्यातून चाललो आहे सगळं. And here you can see that it's named the curtain of temporary. And one like red earth receiving, and the water move down the one line and form the curtain. At some point inside, you can see it hollow. You can see it hollow inside, and so easy break. And yeah, and when you get inside here, आतमधून hollow असतं. Because it easy break. हे सीसीएल सारखं आहे आणि ह्याच्यावर पडतं पाणी. आम्ही एक कायाक करतोय म्हणजे पण ते आहे ना. हे म्हणजे राजस्थानचे ते चालतच मला नाही येत. तिकडे 2 बोटी आहेत. ते जाऊन आले वाटतं पलीकडं. हे लंच बनवत आहेत आमच्यासाठी. म्हणजे तिकडून घेऊन आले ते पॅक. आम्ही इथे कायाकिंग केलं म्हणजे बोटीमध्ये गेलो. एका बोटीमध्ये 2. ही गुहा आहे पूर्ण मोठी. 4 किलोमीटर आतमध्ये आलो आम्ही. आता इथे आम्ही जेवण करणार आणि नंतर पुढे जाणार. 3 जण आहेत ते राजस्थानचे.
पॅराडाईज केव. आणि हे दोघं जण आहेत ते नेदरलँडचे. फांग ना पॅराडाईज केव.